ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयारच मानव बनावा का? ओळखला का? मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावच्या खंडोजीदेव पाटलाची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला करायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, तो एक साधा सुधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतीय सूर्यच आहे. त्या काळी बायांना उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं, घरातील चूल व माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच लय भेदभाव होता. पण या सर्वावर एकच उपाय, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास असं एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फ्रान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेटेड द फुल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेर पडूच देत नाही. सो बॅट मिस्टर फुले. झालं ते आल्या माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, इकार, उकार, बेक, बे, बेदूंच्या बेतिक 6 ह्या व्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. 1 जानेवारी, होय, शनिवारी 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाडीला आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपटासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगाल तर नाम होईल. पण धर्माचं मात्र, पण समाजाचं मात्र धर्म बुडला म्हणून सुरू होतील. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कोणता धर्म बुडतो? इतका तकला असू शकतो का हा धर्म? अहो, धर्मासाठी माणसं असतात की माणसासाठी धर्म? अहो, शाळेत जाताना चिखल फेकले मी सहन केले, शेण मारलं मी सहन केलं, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अचानक एक धतिंग माझ्यासमोर येऊन बोलतोय, ए टाबडे, कुठे निघाली? आधी आमच्या पोरीबारांना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी आबरू प्यारी आहे की हे शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावे की आम्ही पण ज्योतिराव पहलवानाच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि लावली त्याच्या सनकन कानाखाली आणि सुनावलं, आज आला हे थोबाड फुटलं, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू द्या, ती नेहमीच या बळी पडत आली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं? अहो, आपला नवरा वारला यात तिची काय गलती? आम्ही त्यानंतर विधवा बाईला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतले, त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुण्यातील प्लेगची साथ पसरली होती. काखेत जाऊन लोक धडाधड पडू लागली होती. पण तेव्हा आम्ही यशवंताला सांगितले, यशवंत, आपल्याला हॉस्पिटल उभारायचे आहे. यशवंताने हॉस्पिटल हे उभारले. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य होता, पण कदाचित तो मलाही होऊ शकत होता. मग मुळीच आम्ही जागलो. या समाजासाठीच ना, या समाजासाठीच मरण पत्करावं लागेल तर मरणार, तुझं स्वागत आहे. बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सतीपती केशवपन यांना आम्ही मात केली, कारण आनंद होता तो अयाबया शिकण्याचा. म्हणे, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वितीविना शुद्ध खचले. एवढा अनर्थ एका अविद्येने गेले. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, या देशाच्या साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होईल, पण जर मुलगी शिकली ना तर ते संपूर्ण घराला शहाणा करेल. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. Yeah.